एके धाणे होय शांती ऐसे अभिमंत्रुनी शक्ती सांगेली विभीषणा प्रति लंकापती साटोपे. त्या ठिकाणी काय केलेलं आहे? अभिमंत्रोनी शक्ती ब्रह्मदेवाची वरदान शक्ती आहे बरं का. आणि ती शक्ती या ठिकाणी समजा मंत्र बोललेला आहे. देखोनी विभीषण सरता विभीषणाला समोर बघितलेला आहे. बघितल्यानंतर या ठिकाणी शक्ती सोडू लागलेला आहे बरं का. इथपर्यंत कसा गोड आहे बोला. रावणे सांगिता सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावती त्रिधाची दुनी पाळली क्षिती निज शरणार्थी रक्षिला. आणि लक्ष्मणावर सोडलेली विभीषणावर सोडलेली शक्ती अशी शक्ती या ठिकाणी विभीषणावर सोडलेली आहे. लक्ष्मणानं बघितलं हातोहात एका बाणानं शक्ती लक्ष्मणानं बाजूला उडवलेली आहे बरं का. राजा रावण विचार करू लागला. काय म्हणला? राखावया विभीषण पाठी राहा लक्ष्मण पाहे न सके रावण शक्ती छेदून सांगली. अरे पाठी राखा कोण? अरे विभीषणाला पाठी राखा माझा लक्ष्मण आहे बरं का. म्हणून ते विभीषणाला पाठीमागे लक्ष्मणाला घातलेला शक्ती समोर आलेली आहे बरं का. राजा रावण म्हणला बाबा इथं अटाच केलेला आहे बरं. हे आपली शक्ती वाया जाते का काय बरं का. राजा रावण या ठिकाणी विचार करू लागला. शक्ती छेदिली रावणे ऐसे देखोनी शक्ती छेदिली लक्ष्मणे ऐसे देखोनी रावणे दुसरी शक्ती सजिली तेने विभीषणे प्राणी घावया. शक्ती छेदिली लक्ष्मण ऐसे देखोनी रावणे दुसरी शक्ती घेतली. अरे पहिली शक्ती एका बाणानं माझ्या लक्ष्मणानं आणि या ठिकाणी समजा बाजूला सारलेली आहे. राजा रावणाला पुन्हा दुसरी शक्ती येते बरं. पुन्हा दुसरी शक्ती माझ्या आणि त्या विभीषणाच्या दिशेनं कुठपर्यंत आली. विभीषणाचा घावया प्राण दुजी शक्ती सज्जी रावण निवारू जाता लक्ष्मण दोघे जण मरतील. आता काय करायचं बरं का. दुसरी शक्ती या ठिकाणी सोडलेली आहे. पण राजा रावण विचार करू लागला. आता दोन शक्त्या आपण सोडलेला एक तर वायाला गेली. पण या शक्तीनं दोन्हीची दोन्ही खलास होणार आहेत असा राजा रावण म्हणू लागलेला आहे बरं का. म्हणून माणसाला चांगला कथा पोथ्या पुराण आयुष्य ऐकावाचं म्हणून चिंतन करावं बाबा. अरे धर्माचं रक्षण करावा अशी गोड कथा आहे बोला. शक्ती अनिवार्य दारून स्वये तोरोनी रावण अनुरक्षणी विभीषण सोडी आपण अति गोपे. राजा रावणानं शक्तीला दारून या ठिकाणी रागानं सोडलेला आहे बरं का. रागाच्या भरात दारूने सोडलेली शक्ती राग आलेला आहे. प्रत्येकाला राग येतो बरं का. पण राग काही हिताचा असावा. त्या रागामध्ये परमार्थ घडावा. साधू संतांची सेवा घडावी. धर्माचं रक्षण करावा. याला जरी रागाला तो राग उपयोगाचा येतो. म्हणून दारूने राग राजा रावणाला आलेला आहे. रागाच्या भरात काय करतो आहे? करावया बंधूची समाप्ती धाव हानी विसाहती प्रलय विचतुल्य दिती गगनी शक्ती कडाळी. परत त्या ठिकाणी 20 हात होते राजा रावणाला. 20 हातानं शक्ती आपल्या समजा विभीषणाला मारण्यासाठी सोडलेली आहे. पण ती शक्ती कशी आलेली आहे तशी ते एकनाथ महाराजांना वर्णन केलं बाबा. जशी आबाळातून समजा ढगातून वीज कडकड 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 कडकडते या प्रमाणात शक्तीवर आता बदले. वीज चमकल्यावर उघडत कोण म्हणतंय? अरे जशी वीज चमकते मंद मजळ्यासारखं होतं. अरे कसा संसार आहे बाबांनो. हे संसार मायाजाळ आहे बरं का. पण काही माणसं संसारात या ठिकाणी आता मुली गेल्यावर होतोय. अरे काहीच होत नाही. आज जरी गेलं तरी बरं का. अरे कुणाचा विचार करायचा नाही बरं का. अरे देवानीच्या म्हणा ते कुणाचे झाले ना. अरे त्याच्या हातातही सत्ता बरं का. म्हणून या ठिकाणी राजा रावण दाखवू लागला. शक्ती अनिवार्य दारून जाणून या विभीषण म्हणे माझे नवाचे प्राण अचूक मरण मजा आले. काय करायचं म्हणजे शक्ती सोडून या दारून आता लक्ष्मणा
कंदुगुंडे कुठे या गावाला आमच्या गावाला जोड असू द्या बाबांनो असं